नमस्कार मित्रांनो, लोकसेवा जीके या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण 2025च्या पहिल्या वेळेला घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्यांचा आपण आज आढावा घेणार आहोत. चला तर सुरू करूया आपला अभ्यासाचा सुंदर प्रवास. पहिली न्यूज आहे, पहिले आरोग्य साहित्य संमेलन कुठे पार पडणार आहे? तर पहिले आरोग्य साहित्य संमेलन पुणे या ठिकाणी पार पडणार आहे. आणि पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण असणार आहेत? तर डॉक्टर संजय ओक हे पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. पहिली ग्रीन हायड्रोजन बस कुठे धावणार आहे? तर पुणे या ठिकाणी पहिली ग्रीन हायड्रोजन बस धावणार आहे. आणि पहिल्या ग्रीन हायड्रोजन बसची निर्मिती कोणी केली आहे? तर टाटा मोटर्स या कंपनीने पहिली ग्रीन हायड्रोजन बस निर्माण केलेली आहे. पुढची न्यूज बघूया. महिलांसाठी रेडिओ तरंग उपक्रम राबवणारे पहिले कारागृह कोणते? तर येरवडा कारागृह पुणे हे महिलांसाठी रेडिओ तरंग उपक्रम राबवणारे पहिले कारागृह आहे. आणि याचं उद्घाटन कोणी केलं आहे? तर श्रीमती किरण बेदी यांनी या उपक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. पहिले हवाई दल संग्रहालय कुठे असणार आहे? तर नागपूर या ठिकाणी पहिले हवाई दल संग्रहालय असणार आहे. पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण आहे? तर सुरेखा भोसले या पहिल्या महिला रेल्वे इंजिन चालक आहेत. आणि सुरेखा भोसले या कोणत्या जिल्ह्याच्या आहेत? तर सुरेखा भोसले या सातारा जिल्ह्यातील आहेत. पहिला काचेचा पूल कुठे उभारला गेला आहे? तर सिंधुदुर्ग या ठिकाणी पहिला काचेचा पूल उभारला गेलेला आहे. आता पुढे बघूया. पहिले आदिवासी विद्यापीठ कुठे आहे? तर नाशिक या ठिकाणी पहिले आदिवासी विद्यापीठ असणार आहे. पहिले मराठी विद्यापीठ कुठे स्थापन केले जाणार आहे? तर रिद्धपूर अमरावती या ठिकाणी पहिले मराठी विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. आणि याचे पहिले कुलगुरू कोण असणार आहेत? तर डॉक्टर अविनाश आवलगावकर हे पहिले कुलगुरू असणार आहेत. पहिली मुस्लिम महिला IAS कोण आहेत? तर आदिबा अनम या पहिला महिला मुस्लिम IAS अधिकारी आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण? तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. आणि यांचा कार्यकाळ किती होता? तर जुलै 2024 ते जून 2025 असा कार्यकाळ होता. पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या आहेत. पुढे जाऊया. आता महाराष्ट्रातील एक विशेष गाव बघूया आपण की फळांचे गाव कोणते आहे? तर धुमाळवाडी सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी हे महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव असणार आहे. गुलाबांचे गाव म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारपार हे गुलाबांचे फूल म्हणून ओळखलं जातं. गुलाबांचं गाव कोणतं आहे? पारपार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. फुलपाखरांचे गाव म्हणून कशाला ओळखलं जातं? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच पारपुली हे गाव फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखलं जातं. पुस्तकांचे गाव म्हणून कोणते ओळखलं जातं? तर भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून ओळखलं जातं. भिलार हे सातारा जिल्ह्यातील एक गाव आहे. पहिले कॅशलेस गाव कोणते? तर दसई हे गाव पहिले कॅशलेस गाव आहे. आणि दसई हे ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. आधार गाव म्हणून कशाला ओळखलं जातं? तर नंदुरबार जिल्ह्यातील टेंबली हे गाव आधार गाव म्हणून ओळखलं जातं. जैविक शेती गाव म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर नांदेड जिल्ह्यातील किनवट हे गाव जैविक शेती गाव म्हणून ओळखलं जातं. हरिसाल हे डिजिटल गाव म्हणून ओळखलं जातं. हरिसाल हे अमरावती जिल्ह्यातील गाव आहे. पहिलं मधाचं गाव कोणतं? तर मांघर हे सातारा जिल्ह्यातील गाव पहिले मधाचे गाव म्हणून ओळखलं जातं. सौर ऊर्जेवरील गाव कोणतं आहे? तर मण्याची वाडी सातारा हे सौर ऊर्जेवरील गाव म्हणून ओळखलं जातं. कवितांचे गाव कोणते? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभादांडा हे
कवितांचे गाव म्हणून ओळखलं जातं. पहिले वायफाय गाव म्हणून कशाला ओळखलं जातं, तर पाचगाव हे पहिले वायफाय गाव म्हणून ओळखलं जातं. परत एकदा रिव्हिजन मारूया. फळांचे गाव कोणते, तर धुमाळवाडी सातारा हे फळांचे गाव आहे. गुलाबाचे गाव कोणते, तर पारपार सिंधुदुर्ग हे गुलाबांचे गाव आहे. पहिले फुलपाखरांचे गाव कोणते, तर पारपोली सिंधुदुर्ग हे फुलपाखरांचे गाव असणार आहे. पुस्तकाचे गाव कोणते, तर भिलार सातारा हे पुस्तकांचं गाव असणार आहे. कॅशलेस गाव दसई हे ठाणे विभागात आहे. आधार गाव कोणतं, तर नंदुरबार जिल्ह्यातील टेंबली हे आधार गाव आहे. जैविक शेती गाव कोणतं, तर नांदेड जिल्ह्यातील किनवट हे जैविक शेती गाव आहे. डिजिटल गाव कोणते, अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे डिजिटल गाव असणार आहे. पहिले मधाचे गाव कोणते, तर सातारा जिल्ह्यातील मांगर हे पहिले मधाचे गाव असणार आहे. पहिले सौर ऊर्जेवरील गाव कोणते, तर सातारा जिल्ह्यातील मण्याची वाडी हे सौर ऊर्जेवरील गाव असणार आहे. कवितांचे गाव कोणते, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभादांडा हे कवितांचे गाव असणार आहे. पहिले वायफाय गाव कोणते, तर पाचगाव हे पहिले वायफाय गाव असणार आहे. आता पुढे जाऊया. ई गव्हर्नन्स धोरण राबवणारे पहिले राज्य कोणते, तर महाराष्ट्र हे ई गव्हर्नन्स धोरण राबवणारे पहिले राज्य असणार आहे. सांडपाणी व मल जल धोरण राबवणारे पहिले राज्य कोणते, तर राजस्थान हे सांडपाणी व मल जल धोरण राबवणारे पहिले राज्य आहे. ई मतदान प्रणालीद्वारे मतदान करणारे पहिले राज्य कोणते, तर बिहार हे ई मतदान प्रणालीद्वारे मतदान करणारे पहिले राज्य आहे. मासिक पाळी सुट्टी धोरण राबवणारे पहिले राज्य कोणते, तर कर्नाटक हे आहे. म्हणजेच खाजगी आणि सरकारी स्तरावर मासिक पाळीची सुट्टी देणारे पहिले राज्य कोणते, कर्नाटक आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते, तर केरळ हे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग राबवणारे पहिले राज्य आहे. चालण्याचा अधिकार म्हणजेच राईट टू वॉक देणारे पहिले राज्य कोणते, तर पंजाब हे चालण्याचा अधिकार देणारे पहिले राज्य आहे. अत्यंत गरिबी मुक्त राज्य कोणते, तर केरळ हे अत्यंत गरिबी मुक्त झालेले पहिले राज्य आहे. बालविवाह मुक्त झालेला पहिला जिल्हा कोणता, तर बालोद हा बालविवाह मुक्त झालेला पहिला जिल्हा आहे आणि बालोद हे छत्तीसगड राज्यातील आहे. आता सौर ऊर्जेवर चालणारे प्रमुख संस्था किंवा घटक बघूया. संपूर्ण सौर ऊर्जे पहिलं गाव कोणतं आहे, मोढेरा गुजरात हे सौर ऊर्जेवर चालणारे पहिले गाव आहे. सौर ऊर्जेवर चालणारे पहिले सीमावर्ती गाव कोणते, तर मसाली हे सीमावर्ती भागातील पहिले सौर गाव आहे आणि मसाली हे गाव गुजरातमध्ये आहे. सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता, तर दीव हा सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा आहे. सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती, तर दिल्ली ही सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा आहे. संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय कोणते, तर बनेरघट्टा कर्नाटक हे संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे पहिले राज्य आहे. पहिले शून्य कचरा विमानतळ कोणते, तर अहिल्याबाई होळकर विमानतळ इंदोर हे पहिले शून्य कचरा विमानतळ आहे आणि इंदोर हे मध्य प्रदेशात आहे. पहिले फुलपाखरू गाव कोणते, तर अरालम केरळ हे पहिले फुलपाखरू अभयारण्य आहे. पहिले फुलपाखरू अभयारण्य कुठे, अरालम केरळ. पहिले सेंद्रिय राज्य कोणते, तर सिक्कीम हे पहिले सेंद्रिय राज्य आहे. मानवी खोल समुद्रातील अभियान कोणते, तर समुद्र अभियान हे मानवी खोल समुद्रातील अभियान आहे. राफेल व सुखोई 30 MKI मधून उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोणत्या, तर द्रौपदी मुर्मू या राफेल व सुखोई 30 MK3 मधून उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय, तर वायुपुत्र हे भारताच्या पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव आहे. AI सुसज्ज पहिली युद्धनौका कोणती, तर INS सुरत ही
INS सुरत ही AI सुसज्ज अशी पहिली युद्धनौका आहे. अणुऊर्जेवर चालणारी पहिली पाणबुडी कोणती? तर INS अरिहंत ही अणुऊर्जेवर चालणारी पहिली पाणबुडी आहे. पहिली स्वदेशी मायक्रो मिसाईल प्रणाली कोणती आहे? तर भार्गवास्त्र ही पहिली स्वदेशी मायक्रो मिसाईल प्रणाली आहे. आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय कोण? तर शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI शी संबंधित काही घटना बघूया. गुगलचे पहिले AI हब कोणते? तर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी गुगलचे पहिले AI हब असणार आहे. रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे पहिले राज्य कोणते? तर केरळ हे रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे पहिले राज्य आहे. देशातील पहिली AI अंगणवाडी कोणती? तर वर्धामना नागपूर ही देशातील पहिली AI अंगणवाडी असणार आहे. देशातील पहिले AI विद्यापीठ कोणते? तर कर्जत रायगड हे भारतातील पहिले AI विद्यापीठ आहे. AI धोरण असलेले पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र हे AI धोरण असलेले पहिले राज्य आहे. प्रशासकीय कामकाजात AI वापरणारा पहिला जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा प्रशासकीय कामकाजात AI वापरणारा पहिला जिल्हा आहे. आता इतर काही महत्त्वाच्या पहिल्या घटना बघूया. पहिले झोपडमुक्त शहर कोणते? तर चंदीगड हे पहिले झोपडमुक्त शहर असणार आहे. पहिले भिकारीमुक्त शहर कोणते? तर इंदोर हे पहिले भिकारीमुक्त शहर असणार आहे. पहिला निर्मल जिल्हा कोणता? तर कोल्हापूर हा पहिला निर्मल जिल्हा आहे. पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तर केरळमधील एर्नाकुलम हा पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा असणार आहे. आता तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांशी संबंधित पहिल्या घटना बघूया. पहिले धान्य ATM कुठे? तर भुवनेश्वर येथे पहिले धान्य ATM असणार आहे. पहिले विमान पार्क कोणते? तर वडोदरा गुजरात हे पहिले विमान पार्क असणार आहे. पहिली सहकारी टॅक्सी कोणती? तर भारत टॅक्सी ही पहिली सहकारी टॅक्सी आहे आणि ती कुठे धावणार आहे? तर नवी दिल्ली येथे पहिली सहकारी टॅक्सी धावणार आहे. हिलाच भारत टॅक्सी असे म्हणतात. सर्वात लांब गाडी कोणती? तर रुद्रास्त्र ही देशातील सर्वात लांब मालगाडी आहे आणि तिची लांबी किती आहे? 3.5 किलोमीटर एवढी रुद्रास्त्रची लांबी असणार आहे. पहिला पाण्याखालील मेट्रो बोगदा कोणता आहे? तर कलकत्ता हा पहिला पाण्याखालील मेट्रो बोगदा आहे आणि हा कुठे आहे? हुगळी नदीच्या खाली असणार आहे. पहिले युनेस्को साहित्य शहर कोणते? तर कोझिकोडे केरळ हे पहिले युनेस्को साहित्य शहर असणार आहे. युनेस्को खाद्यशास्त्र शहर कोणते? तर हैदराबाद हे युनेस्को खाद्यशास्त्र शहर असणार आहे. पहिले लेखकांचे गाव कोणते? तर उत्तराखंडमधील ठाणा हे पहिले लेखकांचे गाव असणार आहे. आता पुढे जाऊया. आता जागतिक धोरणाबाबत काही न्यूज बघूया. AI टूल्स विरोधात कायदे करणारा पहिला देश कोणता? तर ब्रिटन हा AI टूल्स विरोधात कायदे करणारा पहिला देश बनलेला आहे. AI कॅबिनेट मंत्री नेमणारा पहिला देश कोणता? तर अल्बानिया हा AI कॅबिनेट मंत्री नेमणारा पहिला देश आहे आणि त्या मंत्र्याचं नाव काय? डिला हा AI मंत्रीचं नाव आहे. 6G तंत्रज्ञान सुरू करणारा पहिला देश कोणता? तर जपान हा 6G तंत्रज्ञान सुरू करणारा पहिला देश असणार आहे. पहिला कॅशलेस देश कोणता? तर स्वीडन हा पहिला कॅशलेस देश असणार आहे. डिजिटल चलन सुरू करणारा पहिला देश कोणता? तर इक्वेडोर हा डिजिटल चलन सुरू करणारा पहिला देश आहे. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा पहिला देश कोणता? तर नेदरलँड हा समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा देश आहे. 16 वर्षाखालील मुलांसाठी मोबाईल वापरण्यास बंदी कोणत्या देशाने घातली? तर ऑस्ट्रेलिया या देशाने 16 वर्षाखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी घातलेली आहे. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालणारा पहिला देश कोणता? तर बांगलादेश हा प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालणारा पहिला देश ठरलेला आहे. आता जागतिक तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीमधील काही न्यूज बघूया.
सर्वात वेगवान महासंगणक कोणता? तर एल कॅपिटन अमेरिका हा सर्वात वेगवान महासंगणक असणार आहे. कुठला आहे? सर्वात वेगवान महासंगणक एल कॅपिटन हा कुठल्या देशाचा आहे? अमेरिकेचा आहे. पहिले AI विद्यापीठ, जगातील पहिले AI विद्यापीठ दुबई येथे असणार आहे. जगातील पहिला AI वृत्तनिवेदक कोण आहे? तर चीनचा क्यू नावाचा वृत्तनिवेदक हा पहिला AI वृत्तनिवेदक आहे. सर्वाधिक जागतिक वारसास्थळे कोणत्या देशात आहेत? तर इटली या देशात सर्वाधिक जागतिक वारसास्थळे आहेत. आणि यामध्ये किती आहेत? इटलीमध्ये सध्या 61 जागतिक वारसास्थळे आहेत. सर्वात उंच रेल्वे कमानी पूल कुठे असणार आहे? तर चिनाब रेल्वेवर सर्वात उंच रेल्वे कमानी पूल असणार आहे. जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन कुठे उभारण्यात आले आहे? तर जपान या ठिकाणी पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन उभारण्यात आलेलं आहे. बायोडिग्रेडेबल पेन लॉन्च करणारा पहिला देश कोणता? तर भारत हा बायोडिग्रेडेबल पेन लॉन्च करणारा पहिला देश असणार आहे. रामायणावर आधारित पहिले वॅक्स म्युझियम कुठे उभारण्यात येणार आहे? तर अयोध्या, भारत या ठिकाणी रामायणावर आधारित पहिले वॅक्स म्युझियम उभारण्यात येणार आहे. पहिले कांता भवन कुठे स्थापन करण्यात येणार आहे? तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पहिले कांता भवन उभारण्यात येणार आहे. पहिले ISO मानांकन प्राप्त राज्य शिक्षण मंडळ कोणते? तर बिहार हे पहिले ISO मानांकन प्राप्त राज्य शिक्षण मंडळ असणार आहे. कर्करोगावरील पहिली लस कोणी लॉन्च केली? तर रशियाने कर्करोगावरील पहिली उपचारात्मक लस लॉन्च केलेली आहे. आरोग्यविषयक चेतावणी देणारा पहिला देश बघूया. अल्कोहोलवर आरोग्य चेतावणी देणारा पहिला देश आयर्लंड ठरलेला आहे. तर सिगारेटवर आरोग्यविषयक चेतावणी देणारा पहिला देश कॅनडा ठरलेला आहे. आता परत भेटू आपण पुढल्या भागात. तोपर्यंत नमस्कार.